उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी पीटीएम विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ अशी लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात 20व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार मोरे यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. 23व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर यानं दुसरा गोल नोंदवला. सामन्याच्या 30व्या मिनिटाला निवृत्ती पवनोजी यानं तर 39व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल नोंदवला. सामन्याच्या उत्तरार्धात 43व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर यानं वैयक्तिक तिसरा आणि संघाचा 5वा गोल नोंदवला. 45व्या मिनिटाला यशराज कांबळेनं 6वा गोल केला. लागोपाठ 46व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर यानं वैयक्तिक चौथा तर संघासाठी 7वा गोल केला. सामन्याच्या 52व्या मिनिटाला अन्शिद अली यानं तर 53व्या मिनिटाला संदेश कासार यानं गोल नोंदवले. आश्चर्याची बाब म्हणजे 72व्या मिनिटाला पीटीएमचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे यानं मैदानी गोल नोंदवला. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासातला हा दुर्मिळ गोल ठरलाय. 73व्या मिनिटाला रोहित देसाई यानं गोल नोंदवला आणि पीटीएमनं तब्बल 11-0 अशा मोठ्या गोल फरकानं सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. दरम्यान सकाळी झालेल्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळानं सडन डेथवर 1-0 गोल फरकानं विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत उद्या सकाळी 7:30 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ आणि दुपारी 4 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध झुंजार क्लब अशी लढत होणार आहे.